नमस्कार सर्वांना. तर मकर संक्रांतीनिमित्त माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवारांना मंगलमय शुभेच्छा. तर मी आज संक्रांत स्पेशल बनवणार आहे तीळ आणि गुळाची चिक्की. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते सांगते. 1 वाटी तीळ घेतलीत मी, स्वच्छ धुवून साफ करून निवडून घेतलेत. आणि 1च वाटी आपल्याला चिरलेला गूळ घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा. तर त्या तीळ आपले भाजतायत कढईमध्ये, तोपर्यंत काय करायचं आहे पोळीपाटाला म्हणजे कोळपाटाला तूप लावून ठेवले, कारण आपल्याला त्याच्यावर चिक्की टाकायची. तर इथे मी तीळ असे छान तडतड उडेपर्यंत त्याला छान असे भाजून घेतले. मंद आचेवर भाजून घ्यायचं, जास्त फास्टमध्ये भाजायचं नाही. भाजल्यावर काय होतं माहिती आहे का, तीळ करपतात आणि आपल्या चिक्कीची चव पूर्ण बदलून जाते. तर तीळ छान भाजून घेतले आणि मी त्याच कढईमध्ये 1 चमच मोठा चमच तूप टाकलं आणि आपल्याला पाणी न टाकता आपल्याला त्याचा असा कडक असा पाक करून घ्यायचा. तर पाक झालेला आहे. एका कपामध्ये वाटीमध्ये टाकून बघायचं, थोडंसं कडक जर झालं तर समजा आपला पाक छान झालेला आहे. तर गॅस बंद केला मी आणि आता जे तीळ भाजलेले आहे त्या कढईमध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे. आता हे सगळे पोळीपाटाला मी कोळपाटाला तूप लावून घेतले. तर त्याच्यावर हे सगळे आता टाकून घ्यायचं आणि सगळं असं पसरवून घ्यायचं. तर थोडंसं इथं जास्त झाले, जे आपण तिळगुळाची चिक्की होती ना, तर त्याचं बॅटर मिश्रण थोडंसं जास्त झाले जे आपण केलेलं. तर आणि पोळीपाट माझं छोटंसं आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं मी याला ॲडजस्ट करते. तर आता छान ते 15 ते 20 मिनटं याला छान असं थंड होऊ द्यायचं आणि चाकूला किंवा तुमच्याकडे जे पिझ्झा कटर असेल त्याला थोडंसं तूप लावायचं आणि याला छान असं काप करून घ्यायचे, जसे तुम्हाला आवडतात तसे. तर इथे थोडंसं कापता कापता थोडंसं पडले. तर अतिशय असे म्हणजे जास्त त्रास नाही, काय नाही, अतिशय अशी सोप्या साध्या पद्धतीने आपली तिळगुळाची चिक्की बनलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती अशी सोपी इझी पद्धतीने आपली अशी निघत आहे बघा. आता मी सगळे एका डिशमध्ये स्ट्रेमध्ये टाकून घेते आणि बघा मस्त अशा झालेल्या आहेत. आणि तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप आवडेल सगळ्यांना. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि याचं जे प्रमाण घेतलं मी सगळं सेम घेतलं, सेम म्हणजे 1 वाटीच फक्त तीळ घेतली आणि 1 वाटीच गूळ घेतला आणि फक्त 1 चम्मच तूप घेतले. तर अशा पद्धतीने आपली तिळगुळाची चिक्की तयार आहे.